ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान। हे परमपवित्र ज्ञानेश्वरीतलं पसायदान आणि त्याच्यावरचं चिंतन आपलं चालू आहे। आता विश्वात्मके देवी, काल आपण बघितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना विश्वात्मक देव असं म्हटलेलं आहे। आणि ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना विश्वात्मक देवा म्हणतात, या पाठीमागे त्यांनी निवृत्तीनाथांचं मोठेपण जाणलेलं दिसून येतं। काय आहे की बरेच वेळा आपण जे बोलत असतो ते भावनेनं बोलत असतो, त्याच्यामध्ये प्रचितीचा अनुभूतीचा भाग कमीच असतो। सोनोपंत दांडेकरांनी फार सुंदर गोष्ट सांगितली। ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती ते बोलत होते आणि ते म्हणाले की एखादा मंत्री येतो आणि तो म्हणतो की ज्ञानेश्वर महाराज खूप मोठे आहेत। तर सोनोपंत म्हणाले की त्या मंत्र्याला ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण कळणं शक्य आहे का म्हटले। लोक म्हणतात म्हणून तो म्हणत असतो। एखादा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर म्हटले ते सोनोपंत, तो येतो आणि तो म्हणतो की ज्ञानेश्वर महाराज खूप मोठे आहेत। तर ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण त्याला काय कळणार म्हटलं। त्याला जे ज्ञान आहे ते सिमेंट, वाळू, इमारतीचा आकार याचं ज्ञान आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण कळणं हे अवघड गोष्ट आहे। याचं कारण काय आहे, तर देव होऊन देवाशी पाहावे, तसं संत होऊनच संतांना ओळखायला लागतं। सोनोपंत दांडेकर म्हणाले की गुरुनाम गुरु, आमचे तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानियांचा राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा येसी। जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना मोठे म्हणतात। याचा अर्थच मुळी असा आहे की तुकाराम महाराज आधी केवढे मोठे, त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण कळलेलं आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज मोठे आहेत। कारण एका संताला की जो जाणेल भगवंत त्या नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वती निवाडा करी, असा जो आत्मानुभूती भावानं संपन्न झालेला संत जो आहे, त्यालाच संतांचं मोठेपण कळणार। आणि म्हणून इथं हा विचार समजून घेतला पाहिजे की भावनेचा भाग नाही, या ठिकाणी भावाचा भाग आहे, अनुभूतीचा भाग आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना विश्वात्मके देव म्हणतात। नाहीतर काय झालंय की आजकाल हे शब्द एवढे बाजारी झालेले आहेत की त्याचं काय महत्व आहे किंवा काय मोठेपण आहे हे लक्षात येतच नाही। कुणी कुणाला काय, तो अगदी संतच आहे, संत आहे काय, तो काय खाजा आहे हा, तसं एवढ्या चिल्लर अर्थाने तो शब्द वापरू नयेत। हे मोठमोठे शब्द खरोखरीच अनुभूतीच्या अंगाने असेल, प्रचितीच्या अंगाने असेल आणि आपल्याला ते जाणवलेलं असेल तरच तसे शब्द वापरावेत। माऊली, मी ते जाणलेलं होतं।
कारण का माऊली स्वतः देवस्वरूप झालेली होती. माऊली देवच होती याबद्दल शंका नाहीच आहे मनामध्ये, अंतःकरणामध्ये कुठे शंकाच नाहीये. पण आपण एक साधकाच्या भावनेतून बोलतो आहोत, म्हणून हा विचार आहे की देवस्वरूप झालेल. आणि जोपर्यंत आपलं आतलं देवस्वरूप कळत नाही तोपर्यंत विश्वात भरलेला देव कळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. माऊलीने स्वतः म्हटलेलं आहे, प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन, सवीची उघडी लोचन तव विश्वरूप देखी. प्रथम आतमधला आत्माराम, त्याची अनुभूती आली, त्या आत्मारामाची अनुभूती आली. आणि मग डोळे उघडल्यानंतर ती दृष्टी आली, ती ज्ञानदृष्टी आली. सवीची उघडी लोचन तव विश्वरूप देखी. ते विश्वात भरून राहिलेला परमात्मा जो आहे तो त्याला दिसायला लागला. तोपर्यंत नाही. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला. संचला कधी? आतमध्ये ज्यावेळी ती अनुभूती आली भगवंताची, ते तत्व मीच आहे त्याचा अनुभव आला. आणि मग दृष्टी बदलून गेली आणि सगळीकडे एकच एक परमात्मा नटलेला असं लक्षात आलं. आणि तेच माऊलीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आणि माऊलीला म्हणून माऊली म्हणते की जिथं जिथं मी दृष्टी टाकतो आहे त्या त्या ठिकाणी मला निवृत्तीनाथच दिसत आहेत. माझा देव हा विश्वात्मक झालेला आहे. माझे सद्गुरू हे विश्वात्मक आहेत. तुकाराम महाराज जे म्हणतात की वृक्षाची पान हाले ज्याची सत्ते, राहिली अहंता कुठे. तो वृक्षाचं पान देखील तोच हलवतो आहे, त्याच्या सत्तेनं हलत आहे. ही जी विश्वात्मक दृष्टी तुकारामांना आली तीच दृष्टी माऊलीला आलेली आहे. आणि माऊली म्हणते की या संपूर्ण विश्वामध्ये होणाऱ्या सर्व यच्छावत गोष्टी या निवृत्तीनाथांच्या सत्तेनंच होत आहेत. कारण निवृत्तीनाथ हे माझे विश्वात्मक आहे. म्हणून विश्वात्मके देवे. आणि मग पुढं माऊलीनं त्यांच्या चरणी विनंती केलेली आहे, येणे वाग्यज्ञे तोषावे. हे निवृत्ती महाराज, हे सद्गुरू राजा, तुमची सेवा म्हणूनच हा एकमेव उद्देश ठेवून मी हा वाग्यज्ञ केलेला आहे, ज्ञानयज्ञ केलेला आहे. आणि ती सेवा तुम्हाला मान्य झालेली आहे, तुम्हाला आनंद झालेला आहे. म्हणून या वाग्यज्ञाला तुम्ही आनंदित झालेला असाल तर मला पसाय दान द्या. वाग्यज्ञ पाठीमाग फार मोठी धारणा आहे, लक्षात घेतली पाहिजे आपण. कितीतरी लोक व्याख्यानं देतात, याचा अर्थ तो व्याख्यान म्हणजे काय वाग्यज्ञ होत नाही. कितीतरी दिवस बोलणं आपलं झालेलं असतं दिवसभरामध्ये. स्वामी माधवनाथांनी म्हटलेलं आहे की कितीतरी बोलणं झालेलं असतं, कितीतरी शब्द दिवसभरामधून बाहेर पडलेले असतात मुखावरून. पण आपण कधी असं म्हणत नाही की आज माझा वाग्यज्ञ झालेला आहे. यज्ञ त्याच वेळी होतो ज्यावेळी ते कर्म, ते शब्द ईश्वरात्मक बुद्धीने केलेले असतात. यज्ञ करणारा जाणून आहे की या यज्ञातून कोणत्याही प्रकारची कामना नाहीये. म्हणजे ती निष्काम भावाने केलेलं असलं पाहिजे. पहिली गोष्ट, ईश्वरात्मक बुद्धीने केलेलं असलं पाहिजे.
आणि लोकांच्या कल्याणाकरता केलेला आहे, विश्वाच्या कल्याणाकरता केलेला आहे, त्याच वेळी तो वागिन्य होतो. इतर वेळी होत नाही. कोणतीही अपेक्षा नाहीये त्याच्या पाठीमागे. आज बघा कितीतरी संतांच्या वाङ्मयावरती पीएचडी करणारे लोक आहेत आणि त्याच्या पाठीमागे तो प्रबंध लिहिण्याच्या पाठीमागे डॉक्टरेट मिळवावी हा एकमेव उद्देश आहे. आणि दुसरा कुठलाही उद्देश त्या पाठीमागे नाही की ते सगळं वाङ्मय त्याचा अभ्यास झालेला आहे आणि ते माझ्या जीवनामध्ये आता मुरवायला पाहिजे, अशा प्रकारची धारणा देखील दिसून आलेली नाही. हे मी प्रत्यक्ष अनुभूतीनं सांगतो. आपले डॉक्टरेट झालेले फोटो वगैरे पाठवलेले आहेत. इव्हन त्यांना जे प्रमाणपत्र मिळालं, सर्टिफिकेट मिळालं, त्याची देखील कॉपी फेसबुकवरती ह्याच्यावरती प्रसिद्ध केलेली आहे लोकांनी. AFI डॉक्टरांचं मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. मग त्यांनी केलेला तो वागिन्य झाला का? त्यांनी केलेलं ते कर्म यज्ञरूप झालं का? नाही. त्या पाठीमागे कामना आहे की मला ती डिग्री मिळाली पाहिजे आणि ती डिग्री जर मला मिळाली तर कॉलेजमध्ये माझं प्रमोशन होईल, मला आणखीन काहीतरी मोठी पोस्ट मिळेल आणि मीच डॉक्टरेट झाल्यामुळे पुन्हा जे कोणी डॉक्टरेट होऊ इच्छा त्यांना मी मार्गदर्शक गाईड म्हणून काम करू शकेल. अशा प्रकारच्या अनंत कामना त्यामध्ये मिसळलेल्या असतात आणि त्यामुळे तो वाग्यज्ञ होऊ शकत नाही, त्यामुळे ते काम यज्ञार्थ होऊ शकत नाही. माऊलीने जे कर्म केलं, हे अफाट कर्म केलं, 18 अध्याय सांगण्याचं, त्या कर्माच्या पाठीमागे एकमेव उद्देश होता की माझ्या सद्गुरूंना तोष व्हावा, या जगाचं कल्याण व्हावं. कारण दया, क्षमा, शांती, प्रेम, सहिष्णुता हे सर्वच्या सर्व गुण माऊलीच्या अंतःकरणामध्ये भरून राहिलेले होते. आणि म्हणून बघा, ज्यांनी द्वेष केला, ज्यांनी त्रास दिला, त्यांच्यावर देखील माऊलीनं अगदी अनंत पटीनं कृपा केली. आणि माऊलीच्या चरित्रामध्ये विसोबा खेचरांचं उदाहरण हे त्याच पद्धतीचं आहे. विसोबा साठी यानं एक दिवस देखील असा बाकी ठेवला नाही की ज्या दिवशी या भावंडांचा द्वेष केला नाही, ज्या दिवशी या भावंडांना शिव्या घातल्या नाही. त्यांना जेवढ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील त्यामध्ये या माणसानं जास्तीत जास्त प्रयत्नच करत राहिले. आणि या विसोबा साठींना तो चमत्कार बघायला मिळाला, ते दृश्य बघायला मिळालं की ज्यावेळी मुक्ताईनं ते मांडे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती भाजले वगैरे, त्यातला चमत्काराचा भागाचा विचार आपण सोडून देऊया. पण हा विसोबा साठी माऊलीला शरण गेलेला आहे. आणि माऊली त्याला म्हणतात, अहो काय खेचरासारखीच झडप घातली की त्या मांड्यांच्या प्रसादावरती. तर तो खेचर शब्द त्यांना धन्यतेचा वाटला की या माऊलीनं मला खेचर म्हटलं तरी चालेल. आणि पुढे ते विसोबा साठीवरनं विसोबा खेचर झालेत. आणि या विसोबा खेचरांचा अधिकार एवढा झाला की त्यांनी नामदेवाला अनुग्रहित केलं. नामदेव महाराज अनुग्रहित झाले त्यांचे. म्हणजे आत्मज्ञानासारखं दान विसोबांना द्यावं, एवढा मोठा माऊलीचा अंतःकरणाचा मोठेपणा होता. त्यांनी ते फक्त आत्मतत्वच जाणलं त्याच्यातलं विसोबातलं. त्याची प्रकृती, त्याची प्रवृत्ती, त्याची द्वेष मूलक काही बघितलं नाही. केवळ हा एक अव्यक्त परमात्माचा आहे आणि त्याच्यावरती आपण कृपा केली पाहिजे. तो शरणागत आहे आणि खरोखरीच
विसोबा त्या ताटीचा पण अधिकार तेवढा असला पाहिजे, त्याचं पूर्वपुण्य तेवढं असलं पाहिजे. म्हणून माऊलींनी त्याच्यावरती पूर्णतेनं कृपा केली आणि ती कृपा झाल्यामुळेच विसोबा खेचर झाले. हे माऊलीचं मोठेपण आहे. अहेतुक कृपा करणं, संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं म्हणून प्रयत्न करणं आणि केवळ तेवढ्यासाठीच तो ज्ञानेश्वरीचा वाग्यज्ञ त्यांनी केलेला आहे. आणि ज्यावेळी असं निष्काम भावनेनं केलेलं कर्म जे असतं, जे ईश्वराप्रित्यर्थ असतं, ते शतपटीनं पुण्यप्रद होऊन जातं आणि त्याचं फळ देखील तेवढंच मिळतं. म्हणून एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, की ते एक बीज शरणागत झालेलं आहे. कुठल्याही भावनेनं नाही, त्या जमिनीत मी मिसळून जातो या भावनेनं ते शरणागत झाल्यामुळं त्याच बीजामधून हजारो दाणे असलेलं कणीस बाहेर पडतं. तसंच हे झालेलं आहे की माऊलीनं कोणतीही कामना अंतःकरणामध्ये नाही, कोणताही मान मानातब नको आहे, कुठेही युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला सर्टिफिकेट मिळावं अशा प्रकारची भावना नाही, काहीही नाही. केवळ माझ्या सद्गुरूंची सेवा या भावनेनं ते केलेलं कर्म. मग या कर्मानं निवृत्तीनाथांना जर आनंद झाला नाही तर नवल काय. म्हणून येणे वाग्यज्ञ, की हा वाग्यज्ञ आहे. जी ईश्वराची आपण सेवा करतो वेगवेगळ्या अंगाने, तर देहाच्या अंगाने, मनाच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने आणि या वाणीच्या अंगाने देखील ती सेवा असते. आणि वाणीच्या अंगाने ती सेवा असल्यामुळं ही संपूर्ण 700 श्लोकावरती 9000 ओव्यांचं भाष्य करणं ही काय विलक्षणच गोष्ट होती. आणि ह्या विलक्षण गोष्टीमध्ये प्राप्तव्य काय, तर केवळ आनंद, निखळ आनंद आणि लोककल्याण एवढी एकच गोष्ट होती. आणि ते एवढी एकच गोष्ट असल्यामुळं दुसरी काही अपेक्षा त्यामध्ये नव्हती. केवळ एकच की सद्गुरूंची चरणसेवा. आणि सद्गुरूंची चरणसेवा असल्यामुळं त्या सेवेनं सद्गुरू संतुष्ट होणार नाहीत असं कधीही नाही. म्हणून तोषोनी येणे वाग्यज्ञ तोषावे, की आनंद तुम्हाला झालेला आहेच, तो तुमच्या चेहऱ्यावरनं प्रतीत होतोच आहे, तो तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतोच आहे. तुमच्या अंतःकरणामधल्या आनंदाच्या लहरी माझ्या हृदयामध्ये प्रगट होत आहेत की तुम्हाला किती आनंद झालेला आहे. आणि खरोखर जे सुभाषित म्हणले की फेस इज द मिरर ऑफ माइंड, ही सत्य गोष्टच आहे. आपल्या चेहऱ्यावरनच ते प्रतीत होऊन जातं. तसं निवृत्तीनाथांच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघूनच माऊलीला ते लक्षात आलं असलं पाहिजे की हा माझा विश्वात्मक असलेला सद्गुरू आनंदित झालेला आहे. त्याला आनंदाचं भरतं आलेलं आहे आणि आनंदाचं भरतं आलेलं असल्यामुळं आपण यांच्या चरणी काहीतरी मागितलं पाहिजे. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे की स्वतःसाठी काही मागितलंच नाही. ज्यावेळी आपल्याकडे काहीतरी कमी असतं त्याच वेळी माणूस मागत असतो. धनम देही, पुत्रम देही, यशोम देही, जयम देही, हे सगळं मागणं काय की आपल्याकडे ते नाहीये म्हणून मागत असतो. पण आत्मज्ञानानं परिपूर्ण झालेला, परिपुष्ट झालेला तो महात्मा, त्याला आता स्वतःसाठी काही मागण्याचं काही कारण नाही, कारण तो परिपूर्णच झालेला आहे. काय उडे आम्हा पांडुरंगा पायी रुद्धी सिद्धी ठाई ओळंगती, कोड पाहे सुखा नाशिवंताकडे तृष्णे जे बापडे नव्हे आले. स्वर्ग सुखाची केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही ओलांडले. तुका म्हणे जाऊ वैकुंठी चालत, बैसुनी निवांत सुख घेऊ, असं ज्यावेळी तुकाराम महाराज छाती ठोकपणे सांगतात. कारण काय, परिपूर्ण अवस्था.
जे प्राप्त झालं असता आणखीन काहीही प्राप्त करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये राहत नाही. जो पूर्ण काम होऊन जातो, कोणतीही वासना शिल्लक राहत नाही त्या महात्म्याची, किंबहुना पूर्णपणे वासना जळून गेल्याशिवाय ते प्राप्तच होत नाही. तर ती अंतःकरणाची स्थिती संतांची महात्म्यांची झालेली असते. माऊलीची तीच झालेली आहे. कारण आत्मज्ञानानं परिपुष्ट झालेले, त्यांना आता स्वतःसाठी काय, कारण मी परिपूर्णच आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक म्हणजे स्वतः ज्ञानोबा विश्वात्मक झालेले आहेत, किंबहुना चराचर आपणची झाला, अशा प्रकारची ती अवस्था आहे. त्यामुळे द्वैत सगळं मावळून गेल्यामुळं आता माझ्यासाठी मला काय हवंय का, तर काहीच नाही, कारण मी परिपूर्णच आहे. कारण सगळ्या वस्तू, व्यक्ती, चर आणि अचर मीच झालेलो आहे. अशा प्रकारची विश्वात्मक अवस्था त्यांची झाल्यामुळं त्यांना आपले सद्गुरू विश्वात्मक दिसले. पण ते द्वैत त्यांनी थोडंसं राखून ठेवलं होतं रसस्वादनासाठी. आणि म्हणून सद्गुरूंना ते म्हणतात की हा वाग्यज्ञ मी केलेला आहे, तर तोषुनी येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषुनी मज द्यावे पसाय दान. आणि तोषुनी मज द्यावे पसाय दान हा जो काही विचार आहे तो आपण पुढच्या निरूपणामध्ये बघूया. हरिओम तसंच. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.